सकल जैन समाज बांधवाच्या वतीने भगवान महावीर जन्म कल्याणक दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। भगवान महावीर मंदिरापासून भगवान महावीरांच्या शोभायात्रेला सुरुवात झाली। अंबड शहरातील सकल जैन समाज बांधवांनी मोठ्या उत्साहात शिस्तीचे पालन करत लहानांपासून ते वयस्करांपर्यंत सर्वांचा सहभाग या शोभायात्रेला मोठ्या उत्साहाने दिसून आला। ही शोभायात्रा नात्रेकर चौक मार्गे चंद्रप्रभू भगवान मंदिर, शांतीनाथ भगवान मंदिर येथे पोहोचून पुढे गणपती गल्ली, महाराष्ट्र द्वार, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक, बस स्थानक मार्गे महावीर चौक येथे येऊन मान्यवरांच्या हस्ते ध्वजवंदना होऊन धार्मिक विधीसाठी भगवान महावीर मंदिरात पोहोचली। भगवान महावीर योगी ध्वजारोहणाची तयारी करा। महावीर भगवान की जय। पुष्पवृष्टि अभिषेक करो मिसा, करो मिसा, करो मिसा। मंदिर में जाऊंगा तुझे न समझना थी, कालियात आऊंगा मैंने लिया है तेरा नाम मेरे महावीर स्वामी, मैंने लिया है तेरा नाम महावीर स्वामी, मैंने लिया है तेरा नाम महावीर स्वामी। ओम ह्रीं श्रीं क्लीं मरं मम मम सम सम तम तम पम पम झम झम झिम झिम शिम शिम क्लीं क्लीं द्राम द्रीं द्रावि द्रावि। ओम नमो हरते भगवते श्रीमते। भगवान जी को पुष्पवृष्टि अभिषेक समय जल फलादि अर्घ्यं निरोपामिति स्वा। प्रथम महावीरजींच्या चरणी विनम्र अभिवादन। आज 24वे तीर्थंकर आणि इसवी सन 2623 वी जयंती आपण मोठ्या उत्साहाने परंपरेनुसार अंबड शहरातील माझे सर्व जैन बांधव या ठिकाणी एकत्र होऊन साजरी करतायत, याचं मला मनस्वी आनंद आहे। आणि मी नेहमी अशा सर्व जैन धर्मीयांच्या सर्व कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असतोच, कारण जैन धर्माचं तत्व मला मनापासून आवडतं आणि जैन धर्माच्या या तत्वाने मी चालण्याचा प्रयत्न करतो। आज जगामध्ये, देशामध्ये, राज्यामध्ये, जिल्ह्यामध्ये, तालुक्यात, शहरात, घरात आपण सगळं जर बघितलं मानव जातीचं, तर किती महत्त्वाचा संदेश दिला की अहिंसा धर्म पाळा आणि प्रेम वाढवा, हा संदेश देण्याचं काम महावीरांनी केलं। आणि आज त्याच विचाराची खरी गरज, अहिंसा धर्म या विचारांना किंवा अहिंसेचा विचार पुढे घेऊन जाण्याचं काम मानव जातीनं केलं पाहिजे। आणि हा मोठा विचार देण्याचं काम प्रेमाचं, सद्भावनेचं, जियो और जीने दोचं, हा सगळ्यात मोठा विचार महावीरजी, संत महावीरजींनीच खऱ्या अर्थाने आपल्याला सांगितलेला आहे। आणि त्यामुळं आपल्याला या विचारानेच, हा विचारच आपल्या जीवनात सगळ्यांना तारणारा विचार आहे, तारणहार विचार आहे। मी स्वतः शेवटी जैन धर्माचेच नवकार मंत्राचं सुद्धा मी पठण करतो, तुम्हाला विश्वास बसणार नाही। ओम नमो सिद्धानम, ओम नमो अरिहंतानम, हा मी एक नवकार मंत्र जपणारा मी कार्यकर्ता आहे। आणि नेहमी रोज सकाळी आरतीच्या नंतर, देवपूजाच्या नंतर मी हा मंत्र जपतो। आपल्या सगळ्यांच्या अंगामध्ये खऱ्या अर्थाने हा अहिंसा विचार, अहिंसा धर्म हा राहिला पाहिजे आणि त्या विचाराने सर्व समाज हा सुखी, समाधानी, आनंदी, कर्तृत्वान झाला पाहिजे, अशाच पद्धतीची भावना, सदिच्छा या ठिकाणी मी व्यक्त करतो।
फार अधिक बोलण्याचा प्रसंग नाही, खूप मनापासूनच्या शुभेच्छा माझ्या सर्व जैन बांधवांना देतो आणि आपल्या सगळ्या सुखदुःखात, आपल्या सगळ्या अडीअडचणीत कुठलंही असो, अगदी ते जैन स्तंभाचं जे पूजन सुद्धा माझ्या हस्ते झालेलं आहे, मला त्या ठिकाणी आठवतं महावीर चौकात, आणि त्यामुळे प्रत्येक कार्यात मी नेहमी अग्रेसर राहील हाच विचारला, त्याबद्दल आभार.